सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील उजनीच्या बॅकवॉटर परिसरात ढगफुटी झाली। ढगफुटी होऊन संपूर्ण पाऊस उजनीच्या बॅकवॉटर परिसरात पडलाय। पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असताना उजनी परिसरात ढगफुटी झाल्यानं उजनीच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ होताना दिसते। माळशिरस तालुक्यात झालेल्या दमदार पावसामुळे ओढे नाले ओसंडून वाहत आहेत। अशातच रेडे गावातील ओढा सध्या पावसामुळे ओव्हरफ्लो झालाय। बंधारावरून पावसाचं पाणी वाहत असून जुना वाहतुकीचा पूल पाण्याखाली गेलाय। पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली। 7 ते 10 घरं पाण्यात पूर्णपणे बुडाली आहेत। स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी दाखल होत मदत आणि बचाव कार्य राबवले। दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावात 10 घरांमध्ये पावसाचं पाणी शिरले, त्यामुळे घरातील धान्याची पोती भिजले, तसंच जीवनावश्यक वस्तूंचं सुद्धा नुकसान झालंय। इंदापूरमध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळाला। इंदापूर तालुक्यातील मदनवाडी गावच्या ओढ्याला पूर आलाय, त्यामुळे घरात पाणी शिरले। यानंतर अनेकांचं जनजीवन हे विस्कळीत झालंय। विशेष म्हणजे ही घटना पहिल्यांदाच घडली, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातं। पुण्याच्या दौंड तालुक्यात गेल्या 4 दिवसांपासून पावसाचा जोर सुरू आहे, त्यामुळे पुणे सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय। या पावसाच्या पाण्यात एक 4चाकी वाहन वाहून गेले। पावसामुळे महामार्गावरील वाहतूक मात्र ठप्प झाली। इंदापूरलाही पावसानं अक्षरशः झोडपून काढलं। या पावसामुळे परिसरात नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। या नुकसानीची पाहणी करण्यासाठी क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। अजूनही अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसताना दिसतात। पंढरपुरात भीमा नदीवरील जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून पाणी वाहते। भीमा आणि नीरेच्या खोऱ्यात पडत असलेल्या दमदार पावसामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली, त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नीरा नदीतून 3000 क्युसेक्सने भीमा नदी पात्रात विसर्ग सुरू आहे। रायगडच्या खोपोलीत रात्रभर ढगफुटी सदृश पाऊस कोसळलाय, त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत, तर पाणी काही घरांमध्ये शिरलंय। पाणी साचल्यामुळे जुना मुंबई पुणे महामार्ग वडाचं झाड कोसळल्यामुळे खोपोली पेण रस्ता काही तास बंद झाला होता। पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती। पुण्याच्या मावळात पावसानं उन्हाळी बाजरीचं पीक हिरावून नेलंय। शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेलं बाजरीचं पीक अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त झाले, त्यामुळे घरात चूल कशी पेटवायची हा मोठा प्रश्न त्याला सतावतोय। सरकारकडून मदतीचा हात मिळावा अशी त्याची मागणी आहे। पुणे सोलापूर महामार्गावर स्वामी चिंचोली हद्दीत पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलंय, त्यामुळे वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। दरम्यान एका ट्रॅक्टरला पाण्यातून बाहेर काढण्याचा थरारक प्रयत्न काही नागरिकांनी केला। सोलापूरच्या माळशिरसमध्ये रस्त्यावर असलेल्या पावसाच्या पाण्यात चक्क बैलगाडी वाहून गेली। खताची 15 पोती वाहून नेणारी बैलगाडी पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने मोठं नुकसान झालंय। यामध्ये प्रसंगावधान साधून स्थानिक आसपासच्या शेतकऱ्यांनी बैलास व शेतकऱ्यास वाचवलं।